नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत अशी चिकन दम बिर्याणी। तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं एक एक दाणा मोकळा झालेला आहे, लेअरिंग पण मस्त झालेली आहे, तितकीच ही टेस्टी पण बनते जशी मार्केटमध्ये मिळते सेम त्याच प्रकारे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ते इथे घेतले होते अर्धा किलो बासमती तांदूळ आणि अर्धा किलो चिकन। तर बासमती तांदूळ मी थोड्या वेळासाठी भिजवून ठेवलेले होते आणि जे चिकन घेतलेलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यातलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि आता आपण ते चिकन मॅरिनेट करणार आहोत। अर्धा किलो चिकनसाठी मी अर्धाच किलो तांदूळ इथे वापरलेले आहेत। तर चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यात टाकणार आहे दही, त्याचबरोबर टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीरची पेस्ट। अद्रक लसूण थोडं जास्त वापरायचं आहे, त्याने बिर्याणीला टेस्ट छान येते। त्याचबरोबर लाल मिरची पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, आणि व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चिकन दम बिर्याणी आहे म्हणून चिकन आपण व्यवस्थित 3 ते 4 तास तरी मॅरिनेट करून घेणार आहोत। जर तुम्हाला रात्री बिर्याणी करायची असेल तर तुम्ही सकाळच चिकन मॅरिनेट करून ठेवा, म्हणजे चिकन छान मॅरिनेट होतं। आता हे चिकन मॅरिनेट करून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। कढईमध्ये गरम पाणी घेतलं होतं, त्यात लवंग, काळी मिरी, थोडंसं जिरं टाकलेलं होतं आणि लवंग पण उकळून घेतलं की त्यामध्ये बासमती तांदूळ टाकला होता आणि आपण हाफ बॉईल करून घेणार आहोत आणि काढून घेणार। मीठ थोडं जास्त टाकायचं आहे म्हणजे भाताला छान चव येते। आता मी हा भात काढून घेतला होता, पाणी थोडंसं 1 वाटी वेगळं काढून घेतलेलं आहे आणि भात थंड होण्यासाठी फॅन खाली ठेवलेला होता। तिथे कांदे घेतले होते, कांदे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि बाकीचे थोडेसे कांदे काढून घ्यायचे आहे जे आपण बिर्याणीच्या लेअरिंगला वापरणार आहोत। आता ह्यात टाकणार आहे 3 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा आपण इथे चांगला शिजवून घेणार आहोत, किंवा तुम्ही टोमॅटो प्युरी वापरले तरीही चालू शकेल। आता ह्यामध्ये मी टाकलं होतं मॅरिनेट केलेलं चिकन आणि चिकन व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये मी टाकत आहे थोडंसं पाणी आणि पाणी टाकून व्यवस्थित चिकन आपण फ्राय करून घेणार आहोत 5 ते 10 मिनिटं। तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे। आता त्यामध्ये मी टाकणार आहे बिर्याणी मसाल्याचं एक पूर्ण पॅकेट, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर। मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे आपले चिकनचा बिर्याणीसाठीचा मसाला परफेक्ट असं रेडी झालेला आहे। थोडंसं पाणी टाकून मी व्यवस्थित शिजवून घेतलं होतं 5 ते 7 मिनिटं। आता त्यावर मी करणार आहे तांदळाची लेअरिंग। हाताने व्यवस्थित इकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडे। त्यावरून वरतून टाकणार आहे मी
बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरच्या, फ्राय केलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे आपली परफेक्ट अशी लेअरिंग झालेली आहे। आता एक तवा घेतला होता, तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे। त्यावर ठेवणार आहे आपलं पातेलं। त्यामध्ये मी टाकणार आहे भात शिजवताना वापरलेलं पाणी, जे मी 1 वाटी साईडला काढून ठेवलं होतं। आणि छान आता दमवर एक 10 ते 15 मिनिटं तरी आपण ही बिर्याणी शिजवून घेणार आहोत। थोडंसं तूप टाकणार आहे, 2 चमचे इथे तूप वापरलेलं आहे। आता 2 तासामध्ये आपले 15 ते 20 मिनिटांमध्ये परफेक्ट असे आपल्या इथे दम रेडी झालेला आहे। आता मी कोळसा गरम केलेला होता, चांगला स्मोकी फ्लेवर आपण देणार आहोत। साईडला बघायचं आहे की भातातलं सगळं पाणी आटलेलं आहे का नाही। ते सगळं पाणी इथे आपलं परफेक्ट असं आटलेलं आहे, म्हणजे ते बिर्याणी परफेक्ट अशी आपली शिजलेली आहे। आता कोळसा गरम केला की 1 वाटी अशी मध्यभागी ठेवणार आहे, कोळसा त्यात ठेवणार आहे आणि त्यावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि लगेच झाकण ठेवायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे कोळशाचा स्मोकी फ्लेवरच्या बिर्याणीला येतो। आता इथे आपली परफेक्ट अशी स्मोकी फ्लेवरची बिर्याणी रेडी झालेली आहे। तुम्ही ते बघू शकता, चिकनसुद्धा परफेक्ट असं सॉफ्ट शिजलेलं आहे। तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मुझे मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।